नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेकतर्फे आपण सर्वांचं स्वागत. साप्ताहिक विवेकच्या आगामी लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथानिमित्त आयोजित राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं आजचं हे तिसरं सत्र आहे. कालच्या या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रामध्ये राष्ट्रीय सुरक्षा अभ्यासक आणि लेखक नितीन गोखले यांचं व्याख्यान आपण ऐकलं. संरक्षण क्षेत्रातली मोदी सरकारची कामगिरी अशा विषयावरती ते बोलले. सीमा सुरक्षा विषयामध्ये मोदी सरकारने केलेलं काम, संरक्षण दलांच्या सक्षमीकरणामध्ये, आधुनिकीकरणामध्ये त्यांनी केलेलं काम, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा नितीन गोखले यांनी आपल्या व्याख्यानातून घेतला. आजच्या या व्याख्यानामध्ये आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित असणार आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे निवृत्त IFS अर्थात भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. 1983 ते 2019 असा प्रदीर्घ काळ ते या सेवेमध्ये कार्यरत होते. परराष्ट्र विभागातील अनेक महत्त्वाच्या पदांवरती त्यांनी काम केले, ज्याच्यामध्ये जपान, रशिया, मॉरिशस, सिरिया, अमेरिका आदी अनेक देशांमधल्या भारतीय दूतावासांमध्ये त्यांनी वरिष्ठ जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. मालदीवमध्ये ते भारताचे उच्चायुक्त होते. परराष्ट्र मंत्रालयातील अनिवासी भारतीय विभागाचे ते सचिव होते. परराष्ट्र सेवेतील निवृत्तीनंतर डॉक्टर मुळे हे भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य देखील आहेत. आजच्या त्यांच्या व्याख्यानाचा विषय असणार आहे मोदी सरकार आणि अनिवासी भारतीय. भारतीय वंशाचे जे नागरिक अन्य देशांमध्ये जाऊन स्थायिक झाले, तिथे ते कार्यरत आहेत, अशा नागरिकांना अर्थात अनिवासी भारतीयांना मोदींच्या विदेश नीतीमध्ये एक महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. मोदींनी म्हटलं होतं की आपण अनिवासी भारतीय हे सर्व भारताचे सांस्कृतिक राजदूत आहात आणि त्या दृष्टीनं त्यांना स्थान देण्यात आलं. त्यांचे अनेक मेळावे, त्यांच्याशी अनेक सभांमधनं मोदींनी संवाद साधला. हावडी मोदीसारखा कार्यक्रम असेल किंवा इतर अनेक मोठमोठे वेगवेगळ्या देशांमध्ये झालेले कार्यक्रम असतील. आणि या सगळ्याचा भारताच्या विदेश नीतीला झालेला लाभ आणि त्याचे विविध पैलू डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे आजच्या व्याख्यानातून उलगडणार आहेत. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचं साप्ताहिक विवेकच्या वतीने या व्याख्यानमालेमध्ये स्वागत करतो. आणि त्यांच्या व्याख्यानाकडे वळण्यापूर्वी अर्थातच आपणा सर्वांना एक आवाहन आहे. साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथाच्या नोंदणीसाठी साप्ताहिक विवेकच्याच www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. यानंतर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर. नमस्कार. विवेकच्या या लोकनेता ते विश्वनेता या सिरीज मध्ये बोलताना मला मनस्वी आनंद होतोय. अशा प्रकारच्या लिखाणाची, अशा प्रकारच्या चर्चेची अत्यंत आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं. आपला जो विषय आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विदेशातल्या भारतीयांच्या संदर्भातलं योगदान आणि त्याचा भारताला झालेला वेगवेगळ्या अर्थांनी जो फायदा आहे त्याचा एक आपण उहापोह करणार आहोत किंवा त्या दिशेने निदान प्रयत्न करणार आहोत. एक निश्चित आहे की अशा प्रकारचा फायदा हा काही आकडेवारीत फारसा मोजता येत नाही, कारण त्याचं स्वरूपच मुळात दोन देशांमधल्या संबंधांचं असतं. आणि गुंतवणूक असो किंवा पर्यटकांची संख्या असो, या बाबतीत ज्या प्रकारची आपण आकडेवारी देऊ शकतो त्या पद्धतीची आकडेवारी अशा चर्चेत येऊ शकत नाही. त्यामुळे आपण थोडीशी कशा पद्धतीने हा विषय हाताळता येईल तेही बोलता बोलता विचार करत आपल्याला पुढे जाता येईल. पण तत्पूर्वी भारताचे विदेशातलं जे स्थान आहे किंवा भारतीयांचं विदेशातलं स्थान आहे त्याचं थोडक्यात आपल्याला गोषवारा पाहणं आवश्यक आहे असं मला वाटतं. खरं तर खूप प्राचीन काळापासून भारतीय लोक विदेशात जात आहेत आणि विदेशातून आपल्याकडे येतातही. आपल्याकडे अशी एक समजूत आहे आणि की आपल्याकडे समुद्र पर्यटनाला बंदी आहे. कदाचित असेलही, पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसतं की अगदी ऐतिहासिक कालापासून इंग्रजांच्या भारतातील कारकिर्दीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने भारतीयांनी विदेशात प्रवास केलेला आहे. आणि फक्त प्रवास केलेला नाहीये, तर त्या ठिकाणी आपली प्रभावी मुद्रा उमटवलेली आहे. ही मुद्रा कसली आहे? ही सांस्कृतिक मुद्रा आहे, तिथल्या कलेवरती असणारी मुद्रा आहे, भाषेवरती आपला पडलेला प्रभाव आहे, तिथल्या साहित्यावरती पडलेला प्रभाव आहे. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे अंकोर वॉट हे जे कंबोडियातलं मंदिर आहे ते जगातलं सगळ्यात मोठं मंदिर
संकुल मानलं जातं, ते भारतीयांच्या तिथल्या प्रभावाचं एक उत्तम असं उदाहरण आहे. फक्त त्याच्यामध्ये शिल्पकला नाहीये, फक्त रिलिजियस किंवा आध्यात्मिक प्रतिबिंब नाहीये, ते संपूर्ण भारताच्या, ज्याला आपण सिव्हिलायझेशनल इम्पॅक्ट म्हणतो, भारतीय संस्कृतीचा एक समग्र मुद्रा त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि हीच गोष्ट जी आहे ती आपल्याला आपले रोमन, ग्रीक, अरेबिक लोक, आफ्रिकन लोक, मध्य पूर्वेतले लोक, या सगळ्यांशी आपला संपर्क होता. त्याचप्रमाणे दक्षिण पूर्व, साऊथ ईस्ट एशिया ज्याला आपण म्हणतो, त्या प्रदेशातल्या लोकांशी आपला संपर्क हा अत्यंत जुना असा आहे आणि तो आजही सुरू आहे. साधारण आपण जेव्हा अलीकडच्या काळातील आपल्या आपला आणि विदेशातल्या भारतीयांचा जो संपर्क आहे, इतिहास आहे, तो पाहिला, विशेष करून स्वातंत्र्योत्तर काळातला, तर आपल्याला असं दिसतं की 1947ला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा विदेशामध्ये त्याही काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारतीय होते. विशेषतः त्रिनिदाद टोबॅगो असो, फिजी असो, सुरिनाम असो, मॉरिशस असो, मलेशिया सारख्या ठिकाणी, श्रीलंकेत, सिंगापूर सारख्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भारतीय होते. पण त्या काळामध्ये, म्हणजे विशेषतः 1947ला स्वातंत्र्याच्या काळामध्ये, जे आपल्या आणि पाकिस्तानचं, आपला देशाचं फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाला आणि त्याच्यातून एक गोष्ट झाली की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा फार नकारात्मक परिणाम झाला आणि एका अर्थानं आपल्या देशाला झालेली ती पहिली जखमही होती. त्यामुळे विदेशातून आणखी लोक आले असते त्या काळामध्ये तर आपल्याला कदाचित तो बोजा परवडला नसता, या भावनेतून असेल किंवा अन्य काही भावनेतून असेल, त्या काळच्या नेतृत्वाने असा निर्णय घेतला की विदेशात जे भारतीय आहेत जिथं असतील तिथंच त्यांनी राहावं, किंबहुना त्यांनी तिथलं व्हावं आणि तिथल्या ज्याप्रमाणे भारतावरचं त्यांनी प्रेम टिकवावं, पण आपलं अस्तित्व तिथं निर्माण करावं, अशा प्रकारची एक भूमिका त्या काळात निर्माण झालेली असावी असं आपल्याला अभ्यासानंतर वाटतं. अर्थातच 1989च्या आसपास जे आपल्याकडे मुद्रा विषयक फॉरेन एक्सचेंज एक संकट आपल्या देशावरती आलं की आपल्याकडे फार तर 2-3 महिन्याला पुरेल इतकी विदेशी मुद्रा होती. त्या काळात एका वेगळ्या संकटातून आपण गेलो आणि पहिल्यांदा आपल्याला विदेशात असणाऱ्या भारतीयांची खऱ्या अर्थानं आठवण आली आणि मग आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अगदी अलीकडच्या काळात प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला आणि पहिली पायरी ज्याला म्हणता येईल की विदेशात जिथं जिथं भारतीय लोक आहेत त्यांचा पहिल्यांदा शास्त्रीय पद्धतीनं किंवा निदान निमशास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याचा पहिला मोठा प्रयोग अटल बिहारींच्या काळामध्ये एल.एम. सिंघवी यांच्या नेतृत्वाखालील अभ्यास जो त्यांनी त्या काळात केला, तो एक पहिला प्रयत्न होता. म्हणजे अटल बिहारींनी तो भारतीयांचं महत्व ओळखलं, पण खऱ्या अर्थाने या संपूर्ण संबंधाला एक वेगळं आणि उत्तम आणि जबरदस्त असं वळण देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आपले प्रधानमंत्री सध्याचे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्याआधी मनमोहन सिंग हेही विदेशात जात असत, तेव्हा तेही तिथल्या विदेशातल्या भारतीयांना भेटत असत. पण प्रधानमंत्री मोदी यांनी एका वेगळ्या पातळीवरती हे संबंध नेले. उदाहरणार्थ आपण सगळ्यांनी 2014 मधल्या सप्टेंबरच्या मोदींच्या न्यूयॉर्क भेटीची आठवण करूया. ती भेट आणि त्यांची ती बैठक किंवा त्यांची ती सभा जी होती मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधली, ही ऐतिहासिक का आहे त्याची वेगवेगळी कारणं आहेत. एक तर मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये कुठल्याही विदेशातल्या राष्ट्रप्रमुखांचं किंवा शासन प्रमुखाचं कधीच भाषण झालेलं नाहीये. अशा त्या सभागृहामध्ये जिथे 20,000 लोक आहेत, तो सभागृह खचाखच मोदींच्या सभेसाठी पूर्ण भरलेला होता आणि मोदींचं ऐतिहासिक भाषण तिथं झालं. ते त्यांच्या कारकिर्दीतलं विदेशातल्या भारतीयांना संबोधन केलेलं सगळ्यात महत्वाचं भाषण आहे असं मला वाटतं. त्या भाषणामध्ये त्यांनी आपल्या एकंदरीतच
विदेशातल्या भारतीयांवर त्यांच्या संबंधात असणारे विचार तर व्यक्त केलेच, त्यांच्याविषयी अपेक्षाही व्यक्त केल्या आणि हेही सांगितलं की भारत त्यांचा आहे आणि ते भारताचे आहेत. ही गोष्ट फार सिग्निफिकंट किंवा महत्वाची मानली जाते एवढ्यासाठी की एका अर्थानं हा त्या पूर्वीच्या काळामध्ये आपण एक साधारण सावध पवित्रा घेत होतो, तो पवित्रा बदलून आपण आपल्या विदेशातल्या लोकांच्या संदर्भामध्ये एक आक्रमक पवित्रा घेतला किंवा डिप्लोमसीतलं एक ते नवीन प्रकारची नवीन पान होतं, नवीन पृष्ठ होतं असं म्हणायला अजिबात हरकत नाही. आणि मला असं वाटतं की याला कारण मोदींचं स्वतःचं व्यक्तिमत्व, त्यांची असलेली प्रचंड ऊर्जा आणि सत्तेवर येण्याआधीपासूनचा त्यांनी वेगवेगळ्या देशात केलेला जो प्रवास होता, त्या प्रवासात त्यांनी विदेशातल्या भारतीयांच्या बरोबर मैत्री संबंध प्रस्थापित केलेले होते, त्यांचे वैयक्तिक मित्रही होते त्या काळामध्ये. आणि या सगळ्यांच्या संबंधामधून त्यांच्या लक्षात, नातेसंबंधावरून त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की विदेशामधला भारतीय ही काही भारताची लायबिलिटी नाही आहे, भारताच्या दृष्टीने ही नकारात्मक गोष्ट नाही आहे. उदाहरणार्थ भारताची ही एक फार मोठी संपत्ती आहे, ही संपदा आहे. म्हणजे मोदींच्या आधीच्या काळात सुद्धा विदेशातल्या भारतीयांचं महत्व आपल्याला कळालेलं होतं, पण मोदींनी त्याला एक निर्णायक असं सकारात्मक संबंधाची मुद्रा त्याच्यावरती उमटवली असं म्हटलं तर ते गैर होऊ नये. आणि याचं कारण मोदींना विदेशातल्या भारतीयांचं भारताच्या एकंदरीतच भारताच्या त्या देशाचा आणि भारताचा संबंध आणि विदेशातल्या भारतीयांचा आणि भारताचा संबंध याच्याविषयी त्यांचं चिंतन अतिशय खोल आहे आणि त्यांचे विचार अतिशय पक्के आहेत. हे आपल्याला कशा प्रकारे दिसतं हे पाहणं फार योग्य आहे. उदाहरणार्थ त्यांच्या मॅडिसन स्क्वेअरच्या पहिल्याच भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही भारतात येताना 5 स्थानिक लोक घेऊन या, बरोबर, प्रवासाला, पर्यटनाला. आणि लक्षात घ्या की अमेरिकेसारख्या ठिकाणी जवळजवळ 4 मिलियन म्हणजे 40 लाख भारतीय. अमेरिकेत जितकी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येतल्या 100 मागे एक भारतीय आहे. तर या 40 लाख भारतीयांनी आपल्या देशात 5 लोकांना जर ते घेऊन आले तर किती लोक ते आपल्या देशात आणतील? 2 कोटीपेक्षा जास्त लोक. तर हे जे आहे याच्यामध्ये फक्त त्या देशातल्या लोकांना आपला देश कळावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश नाहीये. एक पर्यटक जेव्हा त्याच्यामध्ये अर्थकारण नाहीये, सांस्कृतिक एक्सपोजर किंवा भारताच्या संस्कृतीचा परिचय हाही भाग आहे, इथल्या समाजाचा परिचय हाही आहे. पण भारतामध्ये आणि त्या जनतेमध्ये एक धागा निर्माण व्हावा, तो धागा निर्माण व्हावा असाही त्याच्या पाठीमागे विचार आहे. एक व्यक्ती जेव्हा विदेशातली विशेषतः प्रगत देशातली एक व्यक्ती जेव्हा भारतात येते, ती साधारण 1 आठवडा ते 2 आठवडे या देशात राहते आणि या 2 आठवड्यामध्ये ती कमीत कमी 8 ते 10 हजार अमेरिकन डॉलर इथं खर्च करते. तर 2 कोटी 3 कोटी लोक जेव्हा येतात या ठिकाणी, तेव्हा विचार करा की केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आपल्या पर्यटनाला जर फायदा होईलच, इथे उद्योगही वाढतील, रोजगारही वाढतील आणि आपल्या संपूर्ण देशाच्या विदेशी मुद्रेमध्ये खूप मोठी भर पडेल. आणि त्याचबरोबर हे लोक जे इथून चांगल्या स्मृती घेऊन जातील, त्या स्मृती त्या देशामध्ये पसरवतील आणि त्यांचा आपल्या देशाला उत्तम प्रकारे फायदा होईल, हा त्याच्या पाठीमागचा आहे. तर अशा प्रकारे विचारपूर्वक त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या भाषणामध्ये हे मुद्दे मांडले. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या त्यांच्या नंतरच्या भेटीगाठींमध्ये आणि उपक्रमांमध्ये त्यांनी याला खूप मोठं प्राधान्य दिलं. ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींनी विदेशातल्या भारतीयांच्या बरोबर
मोठमोठ्या बैठका घेतल्या. त्याच्यातून समग्र विदेशातल्या 30 मिलियन म्हणजे 3 एक कोटी जे विदेशात भारतीय आहेत त्यांना एक संदेश गेला की हा देश तुमचा आहे. 130 कोटी जनतेचा भारत हा विदेशातल्या 30 कोटी जनतेबरोबर संबंध प्रस्थापित करू इच्छितो. एवढंच नव्हे तर त्यांचं भारतामध्ये स्वागत करतो, अशा प्रकारचा एक ठोस संदेश त्यांनी या सगळ्या मोठमोठ्या सभांमध्ये गेला. आणि तुम्ही पाहिलं असेल की अमेरिका असो किंवा जपान असो, सिंगापूर असो किंवा ऑस्ट्रेलिया असो, UK असो किंवा अन्य कोणताही देश असो, छोट्या छोट्या देशात सुद्धा भारतीयांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम करून त्या देशात सुद्धा दाखवून दिलं की आमच्या ज्या देशातून आम्ही आलो, जो आमचा एका अर्थाने मातृदेश आहे, मूळचा देश आहे, त्या देशाचं आमच्यावरती प्रेम तर आहेच, पण आमचंही त्या देशावरती प्रेम आहे. आणि हा संदेश मला वाटतं अनेक अर्थांनी फार महत्वाचा होता. त्याचा आपल्या देशाला काय फायदा झाला आणि विदेशातल्या भारतीयांना काय फायदा झाला असा आपण प्रश्न विचारायला घेऊ शकतो. एक लक्षात घेणं आवश्यक आहे की विदेशातल्या भारतीयांची प्रगती ही भारताला पोषक आहे, पूरक आहे, आणि त्याचबरोबर भारतीयांची प्रगती ही विदेशातल्या भारतीयांना अत्यंत पूरक अशी आहे, अत्यंत पोषक अशी आहे. हे म्हणजे ज्याला न संपणारं हे नातं आहे. 2-3 पिढ्या जरी गेल्या विदेशात तरी तिथले भारतीय भारताला विसरू शकत नाही. आणि शेवटी मूळ भारतीय ही त्यांची ओळख, हा त्यांचा परिचय, ही त्यांची अस्मिता कुणीही त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जेव्हा बाहेर जातो तो संपूर्ण हा या देशाची एका अर्थानं संक्षिप्त आवृत्ती असते. ती आपल्या संस्कृतीची, आपल्या समाजाची, आपल्या एकंदरीतच इतिहासाची आणि आपल्या कला, साहित्य, नाट्य यांच्याविषयीची. त्यामुळे तो आपल्या भारताचा राजदूत असतो. पण त्याला पुरेसा आत्मविश्वास आतापर्यंत नव्हता. तर पहिली गोष्ट जर प्रधानमंत्री मोदींनी कुठली केली असेल तर या आपल्या जनतेला मोठा आत्मविश्वास दिला. आता तुम्ही म्हणाल या आत्मविश्वासाचा काय फायदा असतो? या आत्मविश्वासाचा फायदा असा असतो की एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जेव्हा युगांडामध्ये 2-3 दशकांच्या मागे भारतीयांच्या वरती जेव्हा अत्याचार झाले, इदी अमीन नावाच्या हुकुमशहाने अत्याचार केले आणि भारतीयांना लुटलं गेलं, काही लोक मारले गेले, तर तिथून जेव्हा भारतीय भारतात यायला उत्सुक होते तेव्हा भारताने त्यांचा फार मोठ्या आनंदाने काही स्वागत केलं नाही. त्यामुळे बहुतेक हे सगळे लोक UK मध्ये आणि अन्य देशांमध्ये. आज आपण आपल्या विदेशातल्या भारतीयांना हे सांगतोय की भारत तुमची काळजी घ्यायला समर्थ आहे. तुमच्या अडचणीच्या काळात भारत तुमची पाठराखण करेल आणि अप्रत्यक्षरित्या तुम्हाला मदत करेल. आज आपल्याकडे अशी यंत्रणा आहे आणि हे पूर्वी अशा प्रकारची यंत्रणा जी होती तेवढी सक्षम नव्हती. आता ती पूर्णपणे इतकी सक्षम झालेली आहे आणि विदेश मंत्रालयाने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या विदेशातल्या लोकांची इतकी काळजी घेतलेली आहे की विदेशामध्ये कोणताही भारतीय या घडीला विपन्नावस्थेमध्ये त्याला राहण्याची आवश्यकता नाही. जिथं भारतीय एम्बसी आहे ती त्याच्या मदतीला येईल. तर पहिली गोष्ट, भारताने आत्मविश्वास दिला आणि या लोकांनी मग भारताची जी प्रतिमा आहे ती त्या देशात उंचावण्यासाठी खूप मोठी मदत केली. म्हणजे हा भारताला एक मोठा फायदा झाला त्यांच्या या विदेशातल्या संवादातून. कारण जगभर भारतीय आहेतच, पण जेव्हा 3 कोटी भारतीय भारताचं स्तुतिगान विदेशात गायला लागतात तेव्हा फक्त भारताची प्रतिमाच मोठी होते असे नव्हे, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक यायला उत्सुक होतात. भारतामध्ये निवेशक मोठ्या प्रमाणात, इन्व्हेस्टर मोठ्या प्रमाणात यायला उत्सुक होतात. हाही त्याचा एक फार मोठा फायदा आहे. मोदींच्या लक्षात हेही आलं की हे विदेशात, विशेष करून पाश्चात्य देशांमध्ये जे भारतीय आहेत त्यांनी फार चांगल्या पदांवरती स्वतःला नेलेलं आहे. शिक्षण आणि परिश्रम या 2 गोष्टींनी ते पुढे आलेले आहेत आणि त्याचा फायदा भारताला करून घेतला. म्हणून मोदींनी जिथं जाईल तिथं त्या त्या देशातल्या प्रमुख भारतीयांची भेट जी जाहीर त्यांनी भारतीयांशी संवाद साधला तो एक भाग. दुसरा भाग अशा भारतीयांच्या बरोबर
की ज्यांना त्या देशात मानलं जातं, जे तिथल्या उद्योगाचे प्रमुख आहेत, उदाहरणार्थ मग ते सुंदर पिचाई असोत, इंदिरा नूई असोत, किंवा अन्य मायक्रोसॉफ्ट मधले सत्या नडेला असोत, ह्या लोकांबरोबर त्यांनी वेगळ्या पद्धतीचा संवाद स्थापन केलेला आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये यायला उत्सुक केलेला उद्युक्त केलेला आहे आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये उद्योग येण्यामध्ये आहे. समजा सामान्य विदेशातला जो भारतीय आहे सर्वसाधारण, त्यांनी जर 5 पर्यटक या देशात आले तर काय होईल याच्याविषयी मी बोललो. पण जेव्हा सत्या नडेला सारखा किंवा सुंदर पिचाई सारखा माणूस भारतामध्ये इंटरेस्ट दाखवतो, तेव्हा तो स्वतःबरोबर बिलियन्स ऑफ डॉलर्स म्हणजे कोट्यावधी नव्हे अब्जावधी डॉलर्स तो या देशात घेऊन येतो. आणि गेल्या काही वर्षामध्ये ते झालेलं आहे. या सगळ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जी आकडेवारी आपल्याला कदाचित मिळू शकेल, पण ती आकडेवारी कदाचित खरी असणार नाही. कारण सुंदर पिचाई असोत, सुंदर नूई असोत, किंवा मास्टर कार्डचे बंगा असोत, ही माणसं भारतीय कंपन्यांची प्रमुख नाहीये. ते नोकरी पण करत नाहीत, तर तिथल्या मोठ्या कंपन्यांचे हे प्रमुख आहेत. तेव्हा ते अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याचा जो फायदा आपल्या देशाला होतो आहे तो मला वाटतं कल्पनेच्या पलीकडे. दुसरा फायदा काय असतो की आपल्या देशाची एक पूर्वी विशेषतः मागच्या शतकामध्ये एक निगेटिव्ह प्रतिमा, नकारात्मक प्रतिमा होती. भारतीय हा भिकाऱ्यांचा देश, साप गारुड्यांचा देश, झोपडपट्ट्यांचा देश, अशी एक प्रतिमा होती. जेव्हा मोदींनी किंवा भारतीय नेत्यांनी या प्रकारचा संवाद साधायला सुरुवात केली, तेव्हा आपोआपच भारताची प्रतिमा जी आहे ती उंचावली. एवढीच नव्हे तर हा देश प्रगती करतो आहे. या देशाने प्रचंड प्रगती केलेली आहे. या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे उद्योग आहेत. या देशामध्ये फक्त उद्योग नसून या देशाची संस्कृती सुद्धा समृद्ध आहे. अशा प्रकारची भावना जी त्या तिथल्या भारतीयांच्या मध्ये होती ती त्यांनी प्रकटपणे सांगायला सुरुवात केली. तर त्यामुळे मी म्हणेन की विदेशामध्ये प्रधानमंत्री मोदी यांच्या संवादामुळे तिथल्या जनतेमध्ये आत्मविश्वास तर निर्माण झालाच, पण ते एका अर्थाने त्या देशामध्ये भारताचे प्रवक्ते झाले आणि त्याच्यातून आपल्या देशाला मिळणारे जे गुंतवणुकीच्या संदर्भातले फायदे, व्यापाराच्या संदर्भातले फायदे, पर्यटनाच्या संदर्भातले फायदे फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत. हे निश्चित आहे. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगता येईल आपल्याला की आपलं शेवटी सदिच्छा ज्याला गुडविल म्हणतो ते आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये फार महत्वाचं असतं. उदाहरणार्थ आपल्याला कल्पना आहे की संयुक्त राष्ट्र संघामध्ये प्रत्येक छोट्या आणि मोठ्या देशांना एकच मत असतं. याचा अर्थ छोट्यातलं छोटं राष्ट्र जे आहे ते सुद्धा आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आणि आज जगात 195 देश जवळजवळ असे आहेत की जिथे तुम्हाला भारतीय निश्चित सापडेल. त्या सगळ्यांचं गुडविल भारताला मिळालेलं आहे आणि या गुडविलमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. वैष्णव जन तो तेने कहिए हे 2-1 वर्षापूर्वी आपण गाणं महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरला प्रसारित करायचं ठरवलं आणि पंतप्रधानांच्या डोक्यामध्ये एक वेगळी अशी शक्कल आली. ती अशी होती की त्या देशातल्या गायकांच्याकडून एकाच सुरावटीमधलं हे गाणं आपण गाऊन घ्यायचं. आता किती अवघड गोष्ट आहे बघ की त्रिनिदाद टोबॅगो असो, फिजी असो, याच्याशिवाय सुद्धा जे देश आहेत, मॉरिटानिया असो, साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका असो, या देशातल्या गायकांकडून वैष्णव जन तो तेने कहिए हे गाऊन घ्यायचं. आणि आपण त्या प्रयोगाला सुरुवात केली आणि 130 राष्ट्रांच्या गायकांनी आणि तिथले प्रसिद्ध गायक बरं काय सगळं, त्या सगळ्या प्रसिद्ध गायकांनी याच्यात भाग घेऊन आपल्याला आपल्या देशाचं हे जे गाणं आहे ते त्या भाषांमध्ये गाऊन दाखवलं. केवढं गुडविल आहे. मला असं वाटत नाही की कुठला देश जगाच्या पातळीवरती आहे की जो अशा प्रकारचं करू शकेल. आणि हे गाणं जेव्हा एखादा
साऊथ आफ्रिकन गायक त्यांच्या गायका साऊथ आफ्रिकन जनता जेव्हा त्यांच्या गायकाकडून हे जे गाणं ऐकते तेव्हा तिचं कुतूहल जे आहे ते वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यातून मग भारत काय आहे याच्याविषयीचं कुतूहल त्या देशात वाढल्याशिवाय राहत. मोदींच्या प्रयत्नातून अजून एक फार मोठी गोष्ट घडली की ज्याच्यामध्ये एका अर्थाने आपल्याला म्हणता येईल की आपल्या विदेशातल्या जनतेचा, विदेशातल्या भारतीयांचा, प्रवासी भारतीयांचा फायदा झाला किंवा ज्याच्यामध्ये त्यांची भूमिका होती, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस. भारताने एक अद्भुत प्रयोग केला. पंतप्रधान मोदींच्या भाषणामध्ये सप्टेंबर 2014 त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस असला पाहिजे 21 जूनला अशा प्रकारचं आवाहन केलं. आणि फक्त 6 महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान भारताच्या बाजूने झालं. आणि मला माझ्या आठवणीप्रमाणे विरोध कुणाचाच झाला नाही. आणि आपल्या देशाची ही जी एक ऐतिहासिक सांस्कृतिक धरोहर आहे, वारसा आहे, त्या वारशाला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. म्हणाल्याचा काय फायदा आहे, तर याचा अर्थ असा की आपल्या देशाचा GI जो आहे ते एका अर्थाने योगावरती त्याची मुद्रा उमटली. आपल्या देशाचं कॉपीराईट एका अर्थाने युनायटेड नेशन्सनी, राष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघाने मान्य केलं. आणि जे अधिकृत योग जो आहे तो भारतातून आला, अन्य देशातून आला नाही. कारण बरेच देशांमध्ये आपल्या पूर्वीच्या प्रभावामुळे त्या देशामध्ये योग पसरलेला होता. अमेरिकेतही जवळजवळ 20-25 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे योगांची प्रॅक्टिसेस होत असत. पण पहिल्यांदाच जगामध्ये भारतीयांची योग ही भारतीयांची साधना आहे ही गोष्ट पहिल्यांदा जगातल्या लोकांना कळायला लागली. तर ही फार मोठी मला वाटतं संपदा आपल्या देशानं त्या ठिकाणी मिळवली. आणि आज दरवर्षी अत्यंत उत्साहाने जगभर महत्वाच्या म्हणजे अगदी आयफेल टॉवर असो किंवा चीनची भिंत असो, प्रसिद्ध भिंत, किंवा जगातलं अन्य कुठलंही महत्वाचं स्थान असो, न्यूयॉर्क मधल्या टाइम्स स्क्वेअर मध्ये तर असतंच असतं ते. तर अशा प्रकारे ही भारताची एक अद्वितीय अशी परंपरा आज जगन्मान्य झालेली आहे. हा एक आपल्या डिप्लोमसीला मिळालेला फार मोठा टेको आहे, आधार आहे, किंवा एक आपल्या डिप्लोमसीचे एक नवीन हत्यार आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने मोदींनी आपल्या विदेशातल्या भारतीयांच्या बरोबर जो संपर्क झालेला आहे त्याच्यातून कशा प्रकारे आपल्या देशालाही फायदा होईल. पण आपल्याला कल्पना आहे की डिप्लोमसीमध्ये फक्त आपल्या देशाच्या फायद्याचा विचार करून चालत नाही, त्याही देशाचा तो फायदा झाला पाहिजे. तेव्हा मोदींनी आपल्या भारतीय जनतेला त्या देशामध्ये सुद्धा योगदान करण्याचं आवाहन वारंवार केलेलं आहे. आणि या सगळ्यातून त्यांना एक आत्मविश्वास मिळालेला आहे, त्यांचा भारतावरचा विश्वास वाढलेला आहे. भारतामध्ये त्यांची भावनिक गुंतवणूक होती, त्याचबरोबर आता आर्थिक गुंतवणूक त्यांची वाढलेली आहे. आणि त्यातले अनेक लोक आज भारतामध्ये PIO कार्ड पूर्वी असायचं, आता OCI कार्ड आपण म्हणतो, त्या OCI कार्डच्या मार्फत आज अनेक विदेशातले भारतीय भारतामध्ये काम करतायत, व्यवसाय करतायत, नोकरी सुद्धा करत आहेत. आपल्याला माहिती आहे सुंदर राजन असोत किंवा पनगारी असोत जे आपल्या नीती आयोगामध्ये काम करत असत, आणि राजन आपले RBIचे गव्हर्नर होते. त्या देशातले हे एका अर्थाने महत्वाचे बुद्धिमान लोक, त्यांचा भारताला त्यांनी फायदा करून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात करून घेण्याचं काम जे आहे ते प्रधानमंत्री मोदींनी सुरुवात केली. आणि अशा प्रकारे जेव्हा आदान प्रदान सुरू होते तेव्हा एका प्रकारे जगामध्ये आपल्याला दोन पद्धतीने राहायचं असतं. एक तर आपलं अस्तित्व आपल्याला टिकवायचं असतं, आपली अस्मिता टिकवायची असते, आणि त्याचबरोबर संपूर्ण मानव समुदायामध्ये आपण त्यातलाच एक सदस्य अशा नात्यांनी वावरायचं असतं. तर अशा वेळी कशा प्रकारे जास्तीत जास्त गिव्ह अँड टेक करून आपल्या देशाचा फायदा करून घेता येईल ही गोष्ट सतत जी असते ती पंतप्रधानांच्या डोक्यामध्ये असते. आणि दोन्हींचं समन्वयन करण्याचं अतिशय उत्तम काम त्यांनी केलेलं आहे. प्रधानमंत्र्यांची जर तुम्ही विदेशातली जर
भाषणं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचे याच्या संदर्भात विचार काय आहेत. त्यांनी लोकांना या भारतामध्ये इन्व्हेस्ट करायला सांगितलं, पण फक्त इन्व्हेस्ट करायला सांगितलं नाही तर भारताच्या प्रगतीमध्ये भागीदार व्हा असं त्यांनी आपल्या लोकांना आवाहन केलं. एकदा ते म्हणाले की 5 कुटुंब तुम्ही भारताला घेऊन या प्रत्येक वेळेस येताना, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विदेशातल्या आपल्या भारतीयांच्या योगदानाबद्दल सतत गौरवोद्गार त्यांनी काढलेले आहे. याच्यातून त्यांचा भारताविषयीचा एक जो समज होता, काही ठिकाणी गैरसमजही आपल्या देशातल्या विदेशातल्या भारतीयांचे भारताविषयी सुद्धा काही गैरसमज होते, ते गैरसमज दूर करण्यासाठी मोदींच्या या वक्तव्याचा फार सकारात्मक परिणाम झालेला आहे. आणि त्याच्यातून एक दृश्य परिणाम, आणि जो शेवटचा मुद्दा मी सांगणार होतो तो असा की गेल्या 5 वर्षात जर तुम्ही पाहिलं तर विदेशातून भारतात येणारी आपल्या विदेशी भारतीयांचे म्हणजे प्रवासी भारतीयांचं भारताला मिळणारं जे रेमिटन्स आहे, म्हणजे तिथून येणारे पैसे जे आहेत त्याच्यामध्ये प्रचंड वृद्धी झालेली आहे असं आपल्याला दिसेल. एकेकाळी भारत 4 क्रमांकावरती होता, तो 3 वरती आला, 2 वरती आला, आणि आज विदेशी म्हणजे ज्याला आपण डायस्पोरा म्हणतो, विदेशात एखाद्या देशाचे जे विदेशात लोक राहतात त्यांना डायस्पोरा असं संबोधलं जातं. तर त्यांच्या देशाला जे योगदान असतं, जे पैशाच्या रूपाने येतं, त्याला आपण रेमिटन्स म्हणतो. तर ह्या रेमिटन्सच्या बाबतीमध्ये $70 बिलियन वरती, म्हणजे जवळजवळ प्रत्यक्ष गुंतवणुकी इतकीच किंवा त्याहीपेक्षा जास्त रक्कम जी आहे ते विदेशातल्या आपल्या भारतीयांनी पाठवलेला आहे. आणि जगात क्रमांक 1 वरती आपला देश. हा एक फार मोठा जबरदस्त भारताचा फायदा जो आहे आर्थिक, ज्याच्यातून अनेक भारतीय कुटुंबांचा उदरनिर्वाह तर होतोच, पण त्याच्यातून भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बळकटी मिळते. विदेशातल्या भारतीयांच्या बरोबर वैयक्तिक पातळीवरती बहुआयामी संबंध प्रस्थापित तर त्यांनी केलेच, पण भारतालाही अनेक प्रकारचे फायदे या प्रवासी भारतीयांच्याकडून मिळतील अशी ही रणनीती पंतप्रधान मोदींनी अवलंबिली. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आदान प्रदान वाढलेला आहे, आर्थिक गुंतवणूक वाढवलेली आहे. विदेशातला भारताचा सांस्कृतिक प्रभाव, मग तो योगा असो, संगीत असो, नृत्य असो, या माध्यमांद्वारे वाढवलेला आहे. आणि विदेशातले जे तिथले शासन प्रमुख किंवा राजप्रमुख जे आहेत त्यांच्याबरोबर वैयक्तिक संबंध प्रस्थापित करून त्या देशातल्या विदेश भारतीयांना सुद्धा एक आत्मविश्वास प्रदान केलेला आहे. तर अशा प्रकारे सर्व क्षेत्रामध्ये विदेशातल्या भारतीयांचं योगदान व्हावं अशा पद्धतीने अतिशय नेत्रदीपक काम प्रधानमंत्री मोदी यांनी केलेलं आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद मुळे सर. भारतीय विदेश नीतीशी संबंधित एक अत्यंत वेगळा पण अत्यंत महत्त्वाचा असा विषय अनिवासी भारतीय आणि त्याच्यामध्ये मोदी सरकारचं काम, हा विषय आपण इतक्या उत्तमरित्या समजावून सांगितलेला आहे. याचे अनेक पैलू आपण या व्याख्यानातून उलगडलेले आहेत आणि आपल्या सर्व वाचकांसाठी, दर्शकांसाठी तर हा विषय जाणून घेण्यासारखा आहेच, पण विशेषतः परराष्ट्र संबंधांच्या अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरेल असं आपलं आजचं हे मार्गदर्शन होतं. मी साप्ताहिक विवेकच्या वतीने आपले पुन्हा एकदा आभार मानतो. यानंतर राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं उद्याचं 4थं सत्र उद्या संध्याकाळी 7 वाजता साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरनं प्रसिद्ध होईल. आणि या व्याख्यानामध्ये आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित असतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात BSEचे MD आणि CEO आशिष चौहान, आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय असेल मोदी सरकारच्या विदेश नीतीमधील अर्थनीती. तेव्हा भेटूयात उद्या संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद. नरेंद्र दामोदरदास मोदी. नरेंद्र दामोदरदास मोदी नामक एका संघ स्वयंसेवकाने संघ प्रचारक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते लोकनेता, लोकनेता ते भारतासारख्या खंडप्राय देशाचे पंतप्रधान आणि पंतप्रधान ते विश्व नेता अशी थक्क करणारी वाटचाल
गेल्या 4 दशकात केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 7 वर्षात भारताने आपले आर्थिक लष्करी सामर्थ्य वाढवत जागतिक व्यासपीठावर स्वाभिमानाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. विदेश नीतीचे हे मोदी डॉक्ट्रिन जागतिक पटलावर आपले नाणे खणखणीत वाजवत आहे. भारत हा देश तिसऱ्या जगातील अविकसित दुर्लक्षित देश नसून आत्मनिर्भर, सामर्थ्यवान व कणखर असे राष्ट्र आहे आणि एक महासत्ता म्हणून नव्हे तर विश्वगुरू म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे असा विश्वास आज जगात निर्माण होताना दिसतो. स्वामी विवेकानंदांनी विश्वगुरू भारताचे स्वप्न पाहिले. एका संन्यासी नरेंद्राचे स्वप्न राजयोगी नरेंद्र साकार करीत आहेत. भारताच्या विदेश नीतीला मोदी यांनी गेल्या 7 वर्षात दिलेला आकार साप्ताहिक विवेकच्या लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथात शब्दबद्ध होतो आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची मुलाखत, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांची मुलाखत यासह परराष्ट्र राज्यमंत्री डॉक्टर राजकुमार रंजन सिंग, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, सचिन चतुर्वेदी, नवदीप सिंग सुरी, शेखर दत्त, नितीन गोखले, पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे, डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, अशोक सज्जनहार, माधव भांडारी, अविनाश धर्माधिकारी, किशोर मकवाना, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर आदी अनेक मान्यवर तज्ज्ञांचे लेख या ग्रंथाच्या नोंदणीसाठी ₹2500 भरून मिळवा. ग्रंथाची एक प्रत, साप्ताहिक विवेकचे वर्षभराचे अंक, वैद्यराज त्रैमासिक वर्षभर, कर्तव्यभूमीचे पुजारी या 5 पुस्तकांचा संच आणि लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथात राष्ट्र संरक्षक म्हणून आपल्या नावाची नोंद. अधिक माहितीसाठी www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. साप्ताहिक विवेकचा आगामी भव्य ग्रंथ लोकनेता ते विश्वनेता.